नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णासाहेब हजारे. बऱ्याच वेळा आदरणीय अण्णांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल करण्यात येते. अशा ट्रोल करणाऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. टीका करणाऱ्यांना माझी एक विनंती आहे, अपमान आणि टीका याच्यामध्ये फरक असतो, म्हणून शक्यतो अपमान टाळून टीका करण्याचा प्रयत्न करत राहा. अण्णा गांधीवादाला मानणारे आहेत. गांधीवाद आपल्याला अहिंसा शिकवतो. अहिंसा म्हणजे कमजोरी नाही, तर अहिंसा ही त्यांची खरी ताकद ठरलेली आहे. अण्णांचं वय सध्या 90 वर्ष आहे. 90व्या वर्षी अण्णांनी मैदानात यावं, सत्ता उलथून टाकावी, सत्तेच्या विरोधात बोलावं, असं आजही अनेकांना वाटतं. त्यांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही तुमच्या घरात डोकावून पहा, 90चा माणूस सध्या काय करतो. तो जर आराम करत असेल तर अण्णांनी सुद्धा या वयात आराम करण्यात काय गैर आहे. अण्णांनी आपलं पूर्ण आयुष्य समाजासाठी दिलं. वेगवेगळ्या कारणांसाठी ते लढत राहिले आणि त्यांचा लढा मात्र आता अशा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे की ज्याला आता वयाच्या मर्यादा आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, जर खरंच देश बदलायचा असेल तर तुम्ही नायक शोधू नका, स्वतःच नायक बना आणि मैदानात उतरा. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, अण्णांनी काँग्रेस विरोधात आंदोलने केली, त्याचा फायदा घेत भाजप सत्तेत आलं. हे जर खरं असेल तर तुम्ही पुढच्या 2 गोष्टी नीट ऐका. हा तुम्ही अण्णांच्यावरती आरोप करत नाही, तर नकळतपणे अण्णांच्या ताकदीची कबुली देत आहात. एक साधा माणूस गावखेड्यातून जाऊन दिल्लीला हादरा देतो. अण्णांनी कोणत्या पक्षाच्या विरोधात किंवा कोणत्या पक्षाच्या बाजूने उपोषण केले नव्हते. नकळतपणे अण्णांच्या उपोषणाचा जर कुणाला फायदा झाला असेल आणि कुणाला तोटा झाला असेल तर त्यात अण्णांचा काय दोष. अण्णांचा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता, म्हणून अण्णांच्या हेतूवरच शंका घेणे हे कितपत योग्य वाटते. लोक व्यवस्थेला कंटाळले होते, रागवले होते. त्यांच्या या रागाला फक्त अण्णांच्या रूपाने आवाज मिळाला होता. म्हणून या गोष्टीसाठी अण्णा कारण नाहीत तर परिणाम आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अण्णांनी मात्र भारत देशाला एक गोष्ट दाखवून दिली की सामान्य माणसामध्ये सुद्धा किती ताकद असू शकते. ना पैसा, ना सत्ता, ना कोणतेही मोठे पद, तरी सुद्धा अण्णांसाठी लाखो लोक रस्त्यावर उतरली. ही अण्णांची ताकद नाही, तर अण्णांनी जागवलेल्या जनतेची खरी ताकद आहे. एकेकाळी दिल्ली हदरविणारे अण्णा आजही एका छोट्याशा खोलीत राहतात. सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, पेपर वाचतात, टीव्ही पाहतात, दिवसभर आलेल्या लोकांना भेटतात, आपले अनुभव त्यांच्यासोबत शेअर करतात, त्यांची दुःख ऐकून घेतात. अत्यंत साधं जीवनमान असलेले अण्णा आजही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. मी अण्णांच्या राळेगण सिद्धीतून येतो, म्हणून मला सुद्धा या गोष्टीचा निश्चित अभिमान वाटतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.